तुम्हाला सुद्धा नेहमीच आळस येतोय का? शरीरामध्ये एक प्रकारचा जडपणा वाटतोय का? स्थूलपणा वाटतोय का? तुमचं वजन वाढत चाललं आहे का? किंवा तुमची एकाग्रता कमी वाटते, स्मरणशक्ती कमी झाली आहे, सतत तुम्हाला ताण, तणाव, काळजी, चिंता या तक्रारी जाणवत आहेत, तर निश्चितपणे समजा की तुमच्या शरीराला डिटॉक्स करण्याची गरज आहे. तुमचं शरीर शुद्ध करण्याची योग्य वेळ आली आहे. नमस्कार, मी डॉक्टर अमृता देशमुख. माझ्या स्वास्थ्य या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शरीर शुद्धीकरणाचे अगदी सहज, सरळ, साधे, सोपे उपाय जे नैसर्गिक आणि घरगुती आहेत. शरीर शुद्धीकरण म्हणजे डिटॉक्सिफिकेशन, म्हणजेच आपल्या शरीरातील अशुद्ध घटक किंवा विषारी द्रव्य बाहेर टाकण्याची प्रक्रिया. मग हे कसं करू शकतो? तर नैसर्गिकरित्या आपलं शरीर हे मल, मूत्र आणि घाम या तिन्ही प्रक्रियांद्वारे आपल्या शरीरातील घाण बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत असतं. परंतु इतरही काही पर्याय आहेत ज्यामुळे आपण शरीर शुद्धीकरण करू शकतो. तर ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी काही गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत. त्या म्हणजे तुम्हाला शरीर शुद्धीकरण करण्यासाठी किंवा ती वेळच येऊ नये यासाठी काय काय करावं लागणार आहे ते थोडक्यात मी तुमच्याशी शेअर करणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला भरपूर प्रमाणात पाणी प्यायचं आहे. योग्य झोप घ्यायची आहे. 7 ते 8 तास गाढ झोप एखाद्या व्यक्तीला असणं खूप गरजेचं आहे. कारण ज्यावेळेला आपण झोपेत असतो त्यावेळेला आपलं शरीर हे रिपेअर होत असतं, रिग्रोथ होत असतं, रिज्युनेट होत असतं आणि त्यामुळे गाढ झोप ही अतिशय महत्वाची आहे. योग्य व्यायाम, मॉडरेट फिजिकल एक्सरसाइज हा अतिशय महत्वाचा आहे. कारण मगाशीच मी सांगितलं की एक्सरसाइज केल्यामुळे आपल्यामध्ये हॅपी हार्मोन सिक्रेट होतात, घाम येतो आणि त्या घामाद्वारे सुद्धा शरीर शुद्धीकरण होत असतं. कमी प्रमाणात साखर खाणे, बेकरीचे प्रोडक्ट्स, तळलेले तेलकट पदार्थ, मैद्याचे पदार्थ, पॅक्ड फूड, प्रोसेस्ड फूड हे आपल्याला खाण्यामध्ये टाळायचं आहे. कारण हे जर आपण वारंवार खात राहिलो तर त्याचे आतमध्ये थर जमा होतात आणि अशुद्ध घटक आपल्या शरीरातले वाढायला सुरुवात होते. तर कमी प्रमाणात साखर, कमी प्रमाणात मीठ खाणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. कारण कमी प्रमाणात जर तुम्ही मीठ घेतलं तर तुमच्या शरीरामध्ये वॉटर रिटेन्शन हे कमी होतं. तुमचं वजन वाढत नाही, ब्लड प्रेशरचा त्रास होत नाही. अ, ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट्स रिच फूड तुम्ही घेतलं पाहिजे. तुमच्या आहारामध्ये कांदा, लसूण, ॲपल, सफरचंद यासारख्या गोष्टी असल्या पाहिजेत. त्याचबरोबर तुमच्या आहारामध्ये सिट्रस फ्रुट्स, लिंबू, संत्र, मोसंब यासारखे व्हिटॅमिन सी युक्त अशी सुद्धा फळं तुम्ही ताजी फळं, सलाड, हिरव्या पालेभाज्या ह्या तुम्ही जास्ती प्रमाणात आहारामध्ये ठेवल्या पाहिजेत. जेणेकरून तुमचं शरीर हे शुद्ध राहील. आता आपण बघूयात की ते साधे, सरळ आणि नैसर्गिक उपाय कोणते, जे शरीर शुद्धीकरणासाठी आपल्याला सहजरित्या करता येतील. तर पहिला उपाय म्हणजे भरपूर प्रमाणात पाणी पिणे. मुळात नैसर्गिकरित्या आपलं शरीर हे 60 ते 70% पाण्यापासून बनलेलं आहे. त्यामुळे आपल्या शरीराला अगदी सहज, सरळ, सोपं पचण्यासाठी काय आहे, तर ज्या पदार्थांमध्ये, ज्या पालेभाज्यांमध्ये, ज्या फळांमध्ये पाण्याचा अंश किंवा द्रवांश जास्ती आहे, ते पचायला आपल्याला सहज, सोपं, सरळ आहे आणि त्यामुळे आपलं शरीर हे नेहमी शुद्ध राहणार आहे. त्यामुळे भरपूर पाणी पिणं किंवा पाण्याचा अंश जास्ती असलेले पदार्थ खाणं हे शरीराच्या डिटॉक्सिफिकेशन साठीचा पहिला उपाय आहे. पाणी भरपूर पिल्यामुळे आपसुकच तुमच्या शरीरातील विषारी द्रव्य ही किडनीद्वारे लघवीवाटे बाहेर फेकली जातात. त्यामुळे भरपूर पाणी पिणं हा पहिला उपाय आहे. दुसरा उपाय म्हणजे ॲलोव्हेरा ज्यूस. ज्याला आपण कोरफडीचा गर काढून केलेला रस असं म्हणतो. तर ॲलोव्हेरा हे मुळात पर्गेटिव्ह आहे. पोट साफ करण्यासाठी अतिशय उत्तम आहे. त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत. त्याचबरोबर ते अँटी इन्फ्लामेटरी म्हणून सुद्धा काम करतं आणि उत्तम डिटॉक्सिफाइंग एजंट असं ॲलोव्हेरा आहे. त्यामुळे कोरफडीचा रस हा सुद्धा शरीर शुद्धीकरणासाठी अतिशय महत्वाचा आहे. तो अनुशापोटी सकाळी आपल्याला घ्यायचा आहे. तिसरं म्हणजे नारळ पाणी. भरपूर प्रमाणात जसं पाणी प्यायला मी तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने नारळ पाणी सीझन वाईज नेहमी तुम्ही घेऊ शकता. भरपूर नारळ पाणी घेतल्याने सुद्धा शरीर शुद्धीकरण व्हायला मदत होते. त्यानंतर म्हणजे ॲपल सिडर व्हिनेगर जे आहे, जे मार्केटमध्ये मिळतं ते सुद्धा अतिशय फायदेशीर आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत. तर ॲपल सिडर व्हिनेगर थंड पाण्यामध्ये 1 ग्लास थंड पाण्यामध्ये 2 चमचे ॲपल सिडर व्हिनेगर घालायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा मध घालायचा आहे
आणि 2 लवंगा बारीक करून कुटून त्या घालायच्या आहेत आणि ते पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला ते डिटॉक्स ड्रिंक घ्यायचं आहे. त्याने सुद्धा शरीर शुद्धीकरण व्हायला खूप चांगल्या पद्धतीने मदत होते. त्यानंतरचं जे डिटॉक्स ड्रिंक आहे ते म्हणजे 500 ml पाणी तुम्ही ग्लास जारमध्ये म्हणजे काचेच्या जारमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे. प्लास्टिकच्या जारमध्ये घ्यायचं नाही. काचेच्या जारमध्ये 500 ml पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक मीडियम साईजची काकडी एक मीडियम साईजची काकडी बारीक स्लाइस करून तुम्हाला त्या पाण्यामध्ये घालायची आहे. एक लिंबू ज्याचे बारीक स्लाइस करून तुम्हाला त्या पाण्यामध्ये घालायचे आहेत. एक मुठभर पुदिन्याची पानं तुम्हाला पानं त्या पाण्यामध्ये घालायची आहेत आणि 1 इंच आल्याचा तुकडा साल काढून त्याचे सुद्धा बारीक बारीक तुकडे करून त्या पाण्यामध्ये घालायचे आहेत. ते पाणी रात्रभर तसंच ठेवायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी गाळून घ्यायचं आहे. 500 ml पाण्यामध्ये 2 मोठे ग्लास पाणी तुम्हाला ते मिळू शकतं. तर 1 ग्लास पाणी तुम्हाला सकाळी अनुशापोटी घ्यायचं आहे आणि 1 ग्लास पाणी पुन्हा संध्याकाळी तुम्हाला घ्यायचं आहे. तर हे काही डिटॉक्स ड्रिंक होते जे अतिशय महत्वाचं आहे. हे डिटॉक्स ड्रिंक तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा नक्की घेऊन बघा. तुम्हाला त्याचे खूप चांगले फायदे भेटणार आहेत. त्यानंतरचं सगळ्यात महत्वाचं जे डिटॉक्स ड्रिंक आहे किंवा शरीर शुद्धी करण्यासाठी लागणारं जो ज्यूस आहे तो म्हणजे कोहळा ज्यूस. आपल्याकडे कोहळा मिळतो. कोहळा म्हणजे ॲशगार्ड. तर कोहळ्याला संस्कृतमध्ये कुष्मांड असं म्हटलेलं आहे. त्याचा अर्थ होतो टायनी एग विथ एनर्जी म्हणजे एक भरपूर प्रमाणात ऊर्जेचा स्रोत असणारं असं एक अंड म्हटलं तरी काहीच हरकत नाही. असं हे व्हेजिटेबल आहे. तर या कोहळ्याचा ज्यूस कसा करायचा आहे? कोहळ्याची साल काढायची आहे. कोहळ्यामधला आहे त्या रॉ फॉर्ममध्ये तो कोहळा घ्यायचा आहे. त्याची साल काढायची आहे. त्याच्यातल्या बिया काढायच्या आहेत कारण त्या चवीला कडवट असतात. आणि जो कोहळ्याचा आतला गर असतो, तो तुम्हाला ज्युसरमध्ये टाकायचा आणि तो फिरवून त्याचा ज्यूस करायचा आहे किंवा जर मिक्सरमध्ये टाकणार असेल तर थोडंसं पाणी घालून तो फिरवून घ्यायचा आहे. सुती कपड्यातनं गाळून घ्यायचा आहे आणि तो कोहळ्याचा ज्यूस हा अतिशय ऊर्जा देणारा असतो. शरीरातील संपूर्ण घाण बाहेर टाकण्याचं काम कोहळ्यासारखं उत्तम प्रकारे दुसरं कोणीही करत नाही. त्यामुळे कोहळा हा अतिशय महत्वाचा आहे. कोहळा ज्यूस घेणं अनुषपोटी महत्वाचं आहे. ज्यूस तयार केल्यानंतर 15 मिनिटाच्या आतमध्ये तो तुम्हाला कोहळा ज्यूस घेणं अपेक्षित आहे. जास्ती वेळ ठेवलेला कोहळा ज्यूस घ्यायचा नाही आणि 15 मिनिटाच्या आतला ज्यूस तुम्ही घेणं अपेक्षित आहे. असा जर कोहळा ज्यूस तुम्ही महिन्यातून 2 ते 3 वेळेला घेतला, तर तुमचं संपूर्ण शरीर हे शुद्ध होतं, आतडी शुद्ध होतात. संपूर्ण ज्या ठिकाणी शरीरामध्ये घाण आहे, ती नॅचरली बाहेर टाकण्याचं काम कोहळा करतं. तुमच्या त्वचेवरती एक प्रकारचा ग्लो आणणं, व्यवस्थित झोप लागणं, तुमची चयापचय क्रिया व्यवस्थित करणं, शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करणं, हे सगळे फायदे तुम्हाला कोहळा ज्यूस घेतल्याने नक्की होणार आहेत. त्यानंतरचा उपाय म्हणजे 16 अवर फास्टिंग 16 तासाचा उपवास. आता उपवास म्हटलं की आपल्याकडे दुपटीने खातात. तर तसा उपवास नाही, फास्टिंग म्हणजे लंघन. तर आपल्याला 16 तासाचं लंघन करायचं आहे. 16 तासाचं आयडियल फास्टिंग कसं असणार आहे किंवा ते कसं करायचं आहे त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे. परंतु आता मी थोडक्यात तुम्हाला उदाहरण देते, की रात्रीचं जेवण जर तुम्ही 8:00ला करत असाल, 8:00ला समजा तुम्ही जेवण केलं, तर ते पचवण्यासाठी पहाटेचे 2 होतात आणि पहाटे 2 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशीच्या दुपारच्या 12 वाजेपर्यंत तुम्ही जर काही जड अन्न नाही खाल्लं, त्या दरम्यान तुम्ही पाणी पिऊ शकता, नारळ पाणी पिऊ शकता, कोहळा ज्यूस घेऊ शकता. असं करून जर तुम्ही दुपारी 12 वाजता डायरेक्टली दुसऱ्या दिवशी जेवण केलं, तर ते 16 तासाचं फास्टिंग होऊ शकतं. कारण 6 तास हे तुम्हाला अन्न पचवण्यासाठी लागतात सुरुवातीचे, रात्रीचे 8 ते पहाटेचे 2 आणि पहाटेचे 2 ते दुपारी 12 वाजेपर्यंत दुसऱ्या दिवशीच्या तुमचं शरीर हे रिपेअर करण्याचं काम करत असतं किंवा त्याच्यामध्ये हीलिंग प्रोसेस जी असते ती सुरू असते आणि नॅचरली शरीर डिटॉक्सिफाय होण्याची प्रक्रिया सुरू होत असते. त्यामुळे 16 अवर फास्टिंग हे सुद्धा एक अतिशय महत्वाचा पर्याय आहे डिटॉक्सिफिकेशनसाठी, ज्याचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. तर ह्या काही बेसिक गोष्टी होत्या शरीर शुद्धीकरणाच्या, ज्या सहज साध्या पद्धतीने तुम्हाला करता येऊ शकतात. आठवड्यातून प्रत्येक गोष्ट तुम्ही जर 2 वेळा केली
आणि 16 अवर फास्टिंग जर तुम्ही आठवड्याला एकदा केले तर अतिशय उत्तम. नसेल तर कमीत कमी 15 दिवसातून एकदा तरी व्यवस्थित ते करणं अपेक्षित आहे. या सगळ्या गोष्टी केल्यामुळं नक्की तुमचं शरीर शुद्ध होणार आहे. शरीरातली सगळी घाण बाहेर फेकली जाणार आहे आणि सदैव तुम्ही एनर्जेटिक फील कराल. तुमचा स्टॅमिना वाढेल, काम करण्याचा उत्साह वाढेल. तुमच्या स्किनवरती एक प्रकारचा ग्लो येईल, रेडियन्स येईल आणि पचन संस्था तुमची निश्चितपणे सुधारेल आणि एकंदर शरीरातलं जे काही बॅड फॅट आहे, वजन आहे ते कमी व्हायला मदत होणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. इतर गरजूंसोबत शेअर करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून निश्चितपणे सांगा की आजचा व्हिडिओ कसा वाटला. येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल तेही कमेंट करून मला सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. या संदर्भात जर तुम्हाला काही तक्रारी असतील तर माझी फ्री अपॉइंटमेंट बुक करायला नक्की विसरू नका. माझा व्हॉट्सअप नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.